महामानवांच्या योगपुरुषांच्या जयंतीचा सोहळा आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया। जयंती ही महामानवांची होत असते, युगपुरुषांची होत असते। काही दिवसापूर्वी शिवछत्रपती जयंती साजरी झाली। 11 तारखेला महात्मा फुलेची जयंती साजरी झाली आणि आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे। तर प्रथमतः आपण सर्वांनी एक लक्ष ठेवलं पाहिजे, जयंतीचा खरा अर्थ विजय आहे। जयंतीचा खरा अर्थ हा विजय आहे। तर विजय हा शत्रूवरती नसतो मिळवलेला। जे महामानव असतात, जे युगपुरुष असतात, जे संत असतात, ते शत्रूवरती विजय नाही मिळवत। तर आपल्यामध्ये असलेलं अज्ञान, आपल्यामध्ये असलेली अंधश्रद्धा, आपल्यामध्ये असलेलं अविद्या याच्यावर मिळवलेला विजय म्हणजे खरा युगपुरुषांचा विजय असतो। आता विजय सांगितलं, अंधश्रद्धा, अज्ञान, अविद्या, कधी कधी आम्ही चुकीच्या गोष्टीला खऱ्या म्हणतो, हे अज्ञान असतं, हे अविद्या असते। आम्हाला कारण आणि परिणाम न कळाल्यामुळे आमचं अज्ञान असतं, आमची अंधश्रद्धा असते। पुण्य काय आणि पाप काय याचा आपल्या सर्वसामान्य व्यक्तीला उलगडा न होणं म्हणजे अज्ञान, अंधश्रद्धा, अविद्या असते। तर कारण आणि परिणाम, प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि परिणाम आहे। कारण जर चांगलं असेल तर परिणाम चांगले येतील। तुम्हाला ह्या जीवनात, मानवी जीवनात तुम्ही काय करणार? आता जे काही तुम्ही पंचशील घेतलं, त्या पंचशिलामध्ये काय आहे? तर आपण खोटं नाही बोललं पाहिजे, हिंसा नाही केली पाहिजे, व्यभिचार नाही केला पाहिजे, मादक पदार्थ सेवन नाही केलं पाहिजे। तर आपण जर खोटं नाही बोललं पाहिजे तर काय बोललं पाहिजे? तर आपण खरं बोललं पाहिजे। आपण जर हिंसा नाही केली पाहिजे तर नक्की काय करायचं? तर आपण मैत्री केली पाहिजे। आपण व्यभिचार नाही केला पाहिजे म्हणजे काय करायचं? तर आपल्या पत्नीचा सन्मान केला पाहिजे, आपल्या आईचा सन्मान केला पाहिजे, आपल्या मुलींचा सन्मान केला पाहिजे। हे शील सांगतं। मादक पदार्थ सेवन न करणं म्हणजे काय? मादक पदार्थ सेवन केल्यामुळे आपण बेहोश होतो आणि मादक पदार्थ सेवन न केल्यामुळे आम्हाला होश येतो, म्हणजे आपण जागृत असतो। मादक पदार्थ सेवन केल्यामुळे आपल्याकडे अनेक चुका होत असतात आणि मादक पदार्थ सेवन न केल्यामुळे आपण होशमध्ये येतो, म्हणजे आपण खऱ्या अर्थाने मानव जीवन जगतो। म्हणजे महापुरुषांनी, जे संत आहेत, संत कबीर असतील, संत गाडगेबाबा असतील, त्यांनी हाच तो उपदेश दिलाय की प्रत्येक मानव हा समान आहे, फक्त तो काय घेतो आणि आपल्यामध्ये काय इम्प्लिमेंट करतो आणि समाजाला काय देतो याच्यावरती ही शिक्षा आहे। आपण जर जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला सुख पाहिजे असा कोणी व्यक्ती नाही। छोटा 1 वर्षाचा असला त्याला मन भावना आहे, 5 वर्ष आहे त्याला मन भावना आहे, जो 10 वर्ष आहे त्याला पण मन भावना आहे। त्याला पण वाटतं माझ्या मनासारखं झालं पाहिजे, एका स्त्रीला वाटतं माझ्या मनासारखं झालं पाहिजे, एका पुरुषाला वाटतं माझ्या मनासारखं झालं पाहिजे, माझ्या आई वडिलांना वाटतं माझ्या मनासारखं झालं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं माझ्या मनासारखं झालं पाहिजे। पण मनासारखं करेल कोण? म्हणून संतांची शिकवण फार सुंदर आहे। तर इथे द्यायला कोणी तयार नाही। माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे दार आहे, मी चांगले कपडे घालतो, मी चांगलं जीवन जगतो, मला चांगलं खायला पाहिजे, मला चांगले कपडे पाहिजे, मला चांगली पत्नी पाहिजे, मला चांगला पुरुष पाहिजे, मला चांगले मुलं बाळ पाहिजे, मग संस्कारित होणार तो। जेव्हा आम्ही आमच्या जीवनाला संस्कारित करू, आम्ही आमच्या मनाला सुंदर करू, तेव्हा आम्ही अपेक्षा ठेवू शकतो पत्नीकडे, पतीकडे, मुलांकडे, सासूकडे। म्हणजे जो काही घरातली व्यक्ती ती संतांची शिकवण ही प्रथम आपल्यामधून सुरू होते। ही समाजाला सांगण्यासाठी नाहीये शिकवण, ही शिकवण आहे का जो व्यक्ती हे सुंदर जीवन जगेल, सुंदर जीवन कसं जगायचं? तर आपण चांगलं आचरण केलं पाहिजे। आपलं मन जे एकाग्र नाहीये त्या मनावर ताबा मिळवला पाहिजे। आपण चांगले संस्कारी झालो, आपल्या मनावर आपण ताबा मिळवला तर आपण काय करतो? आपलं जीवन
मैत्रीपूर्ण होतं. ह्या जगाचा युनिव्हर्सल नियम काय आहे? तो कोणी जातीचा असो, कोणी धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, ह्या जगाचा युनिव्हर्सल नियम आहे का आपण संस्कारित झालं पाहिजे, तो कोणी असो. दुसरी गोष्ट, आपण मनावर ताबा मिळाला पाहिजे. जर मनावर ताबा नसेल तर आपल्याकडे चुका होऊ शकतात आणि माझ्या चुका मला दिसत नाही पण दुसऱ्याच्या चुका मला दिसतात. त्याच्यामुळे प्रॉब्लेम कोणाचा होतो? प्रॉब्लेम हा माझा होतो. जेव्हा मी चुकतो तर प्रॉब्लेम माझा मी करतो. लोकांना वाटतं समोरचा चुकतोय, पण जो व्यक्ती स्वतःला चुकीला बघत नाही तो दुसऱ्याला उपदेश देऊन त्याचा अर्थ असतो. आणि प्रत्येक व्यक्ती काय करतो? दुसऱ्याला उपदेश देते. ह्या जगण्यात सध्या ह्या फास्ट टाईपमध्ये काय झालंय, स्वतः बघत नाही कोणी आणि बस मोकळा होतो. हा असा तो तसा, तो तसा तसा, शेजारी असा. आणि पण कमीत कमी जेव्हा तुम्ही आरोप करतो कोणी व्यक्ती हा विचार केला पाहिजे, आणि मी आरोप करताना मीकडे मला बघता आलं पाहिजे. म्हणजेच मनाचा एकाग्रपणा आणि मनावर ताबा असला पाहिजे. जर तुमचा ताबा असेल तर कोणत्याही व्यक्ती तुमचा फॉलो करेल. पण तुमचा स्वतः ताबा नाही, मन एकाग्र नाही, आणि जर तुम्ही आरोप कराल तर तुमचा पत्नी असो किंवा मुलगा असो तुमचा ऐकणार नाही. पण तुम्ही तुमच्या घरात 4 लोक राहत असाल, ते नियम जर तुमच्या जीवनामध्ये नसतील लागू पडत तर तुम्ही इतरांना उपदेश काय देणार? त्यामुळे ह्या जी महामानवाची जी जयंती आहे, ह्या जयंतीचा खरा अर्थ आहे का आपण आपल्यामध्ये दोष बघायचे असतात, ह्या दोषांना आपण शिकायचे असतात. आणि आपले जे काही आपली जबाबदारी, एक पुरुष आहे तर माझ्यावर जबाबदारी माझ्या फॅमिलीची, माझ्या कुटुंबाची, माझ्या सोसायटीची जबाबदारी. तर माझं बिहेवियर कसं असलं पाहिजे म्हणजे समाजाचा व्यक्ती हा माझ्याशी जुळला जाईल.